हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आम्ही काल गेलो होतो तुळशीबागेत. तर तुळशीबागेतनं मला काही शॉपिंग करायची होती आणि त्यातल्या त्यात संक्रांत येते, तर हलव्याचे दागिने वगैरे बघू म्हटलं. तर त्यासाठी आम्ही गेलो होतो. पण तिथे विषय असा झाला की तिथे काही ज्वेलरीचे ऑप्शन्स खूप कमी होते आणि ज्या होत्या त्यांच्या रेंज पण म्हणजे क्वालिटीच्या मानाने रेंज खूप काही हाय होत्या आणि काहीच नव्हतं. तर मला काही आवडलं नाही, तर मी काही घेतलं नाही. तर त्यानंतर रोहननी मला चॅलेंज केलं आहे की मी हलव्याची दागिने घरी बनवून दाखवावे. तर मी ते चॅलेंज तर ॲक्सेप्ट केलं आहे. पण आपण बघूयात त्यासाठी काय काय एफर्ट्स लागत आहे, काय काय प्रॉब्लेम्स येत आहे, काय काय करावं लागतं आहे, हे सगळं बघूया. चला तर आम्ही निघालो आहे हलव्याच्या ज्वेलरीसाठी तिळगूळ घेण्यासाठी. मी कमीत कमी 4 दुकानं फिरले असेल, तेव्हा मला ॲटलिस्ट तिळगूळ भेटले. तर मी कलरचे आणि व्हाईट असे दोन्ही प्रकारचे तिळगूळ घेतले. त्यानंतर अशा लेस आणल्या होत्या आणि माझ्याकडे अशा हिरव्या कलरच्या बांगड्या होत्या. तर मी त्या 2 बांगड्या एकमेकांना अटॅच करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्यावर फेविकॉल लावून अँड फॅब्रिक ग्लूही यूज करून मी ते लेस त्या बांगड्यांना स्टिक करण्याचा प्रयत्न करत होती. त्यात रोहनही मला खूप जास्त हेल्प करत होते. तर आम्ही दोघं मिळूनही ते लावत होतो. पण ती लेस एक ठिकाणून लावली की दुसऱ्या एंडकडनं कंटिन्युअसली निघत होती. त्यासाठी आम्हाला खूप एफर्ट्स लागत होते. कंटिन्युअसली आम्ही एक एक बांगडीला आम्हाला खूप जास्त टाईम लागला आहे. आम्ही खूप जास्त टाईम घेऊन ते लेस लावली आहे. फायनली दोघी बांगड्यांना अशी लेस गुंडाळून मी पूर्ण कंप्लीट केलं आणि त्यानंतर त्याचे दोन्ही एंड 2-3 वेळेस जास्त फेविकॉल टाकून पॅक केले. त्यानंतर मग आम्ही असे कलरचे तिळगूळ त्यावर स्टिक करत होती. बघू शकता तुम्ही एक एक कलर, म्हणजे मी ग्रीन कलर पण आणला होता, येलो, ऑरेंज अशा 3 शेडमध्ये मी ते स्टिक करत होते. ते एक साईडनी लावले की एक साईडनी कंटिन्युअसली पडत होते. तरीही आम्ही दोघंही कंटिन्यू लावत होतो. ते ट्राय तर आमचा 100% चालत होता. मे बी आमचा फेविकॉल चुकतो आहे की काय होतं आहे तेच नाही समजत आहे आम्हाला. तरी आम्ही ट्राय करतो आहे लावण्याचं. आम्ही दोघं साईडनी चिटकवत होतो. हे बघा, त्यानंतर आम्हाला तो कलर इतका छान अट्रॅक्टिव्ह नव्हते वाटत ते. पण त्यानंतर आम्ही फक्त व्हाईट असे चिटकवायला घेतले. रोहन एक तिळगूळ त्या याला चिटकवता आहे, बांगडीला चिटकवता आहे लेसवर. खूप अवघड जातं आहे हे सगळं करायला. बघताना तो खूप सोपं वाटतं की हां इझिली होऊन जाईल वगैरे. बट आपल्याला काही जास्त आयडिया नसल्यामुळे ते कंटिन्युअसली पडत होते, कंटिन्युअसली लावत होतो आम्ही. मे बी काय होतं तर आम्हालाही नव्हतं समजत. आम्ही दोघं एफर्ट्स तर खूप जास्त घेत होतो. त्यानंतर मी अशी पेपरची एक स्ट्रिप्स कट केल्या आणि मग जी लेस लावली होती आपल्या बांगडीला ती काढून त्याच्याऐवजी ही अशी पेपर स्ट्रिप्स आम्ही त्या बांगडीला पूर्ण गुंडाळून घेतली. बघू शकता तुम्ही. मे बी त्या लेसमुळे की काय ते स्टिकच होत नव्हतं. आणि आम्ही तर फॅब्रिक ग्लूसुद्धा यूज करत होतो आणि फेविकॉल दोघंही यूज करत होतो, पण ते काही वर्क होत नव्हतं. मी खूप साऱ्या यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे पण बघितल्या, बट आय डोंट नो काय होत होतं, ते वर्क नव्हतं करत. बघू शकता तुम्ही. असं पूर्ण एक बांगडीला मी पूर्ण असं गुंडाळून घेतलेलं आहे. स्टार्टिंगलाच आम्हाला किती जास्त प्रॉब्लेम येत आहे की काहीच वर्क होत नाही आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मग त्यावर असे एक एक करून मी तिळगूळ चिटकवायला घेतले. हळूहळू हेही पडत होते, पण त्याच्या कम्पॅरेटिव्हली जरा कमी पडत होते. असे एक तिळगूळ आम्ही चिटकवून घेतले. हे असं मी खाली ठेवून मग ते थोडं हे स्टिक करून घेतलं आणि असं वरून दाब दिला, म्हणजे ते एक साईडने होतं, मिडलला स्टिक होईल. त्यानंतर माझ्याकडे असे ड्रॉप शेपचे एक डायमंड होता, ते डायमंड मी स्टिक करून घेतले आणि त्याच्या बाजूनी ही अशी एक डायमंडची चेन आहे, तिची बॉर्डर देऊन घेतली त्याच्या मापाचं कट करून, आणि मग ते मी स्टिक करून घेतलं आहे.
असे मी 2 बनवले हे यावर. आणि तो खालचा पेपर आहे तो मी सिल्वर पेपर आणला होता विकत आणि खाली कार्डशीट असं करून मी त्याच्यावर चिटकवत होती. आता मी तिसरं बनवलं आहे आणि हे मी सुकण्यासाठी ठेवलं आहे. त्यानंतर मी व्हाईट कार्डशीटच्या एक साईडला पूर्ण फेविकॉल लावून बारीक याच्यात त्यावर एक 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 करून तिळगूळ ठेवून एक मण्यांची माळ म्हणतो आपण एक साईडची एक पदर क्रिएट करण्याचं ट्राय करते. मी फेविकॉल लावून ते पूर्ण असं लावून घेतलं. तुम्ही बघू शकता. खूप शांततेत असं करायचं असं काम आहे. खूप शांतता लागते यासाठी. आधी बनवलं होतं तसंच मी आता ते डायमंड शेपमध्ये आणि बाजूनी त्याच्या डायमंडवाली चेन लावून ते सगळे जास्त प्रमाणात बनवून घेतले की मधलं पेंडेंटसाठी यूज होईल असं. आणि ते मी प्रॉपर शेपमध्ये कट करून घेते. तुम्ही यामधला डायमंड हा कलरचाही घेऊ शकता किंवा डिफरंट शेपचाही घेऊ शकता. माझ्याकडे जे अवेलेबल होतं मी ते यूज केलं आहे. बघा मी असे सगळे कट करून घेतले आहे. त्यानंतर मी एक जाड पुठ्ठ्यावर वरून व्हाईट कलरचा कार्डशीट स्टिक करून घेतला आहे आणि त्याच्यावर फेविकॉल लावून एक पेंडेंटसारखे तीन ड्रॉप शेप चिटकवले. एक पेंडेंटसारखं तयार केलं आहे आणि त्यानंतर माझ्याकडे एक सर्कलचा डायमंड आहे तो मी मधी स्टिक केला आहे आणि त्याच्या बाजूने सुद्धा मी ही डायमंड याचा काय यूज करायचा याचा विचार नाही केला आहे मी अजून. नंतर मी व्हाईट कार्डशीटच्या एका साईडला असे गम लावून वरती 2 तिळगुळच्या लाईन बनवून घेते. जसे की 2 पदर तयार होतील ज्वेलरीचे. बघू शकता तुम्ही. एकदम शांततेत एक एक करून व्यवस्थित लावून घेणं खूप महत्त्वाचं आहे या स्टेपसाठी. नंतर तुम्ही बघू शकता मी बनवलेली ती एक मण्यांची सर मी वरती लावून घेतली आणि त्या खाली मी रिबन लावून घेतली आणि त्यानंतर जे आपण ड्रॉप शेपचे ते बनवले होते ते 3 स्टिक करून एक पेंडल तयार करून घेतले छोटं. आणि त्यानंतर जे ड्रॉप शेपचं बनवलं होतं ते एका पुठ्ठ्यावर स्टिक करून त्याच्या आजूबाजूनी मी तिळगूळ लावून घेते की जसं आपलं ते कानातल्यासाठी यूज होईल आणि ते अजून आपल्या बिंदीसाठी सुद्धा फ्रंटसाठी यूज होईल असं. बघू शकता तुम्ही. शांततेत लावायचं आहे ते खूप. आणि त्याला खालून मेन म्हणजे जाड सपोर्ट लावायचा आहे. त्यानंतर मी ते ड्रॉप शेपचं बनवलेले आहे ते असे 5 शेप एकत्र करून मी खाली एक मोठं पेंडल तयार करते आणि ते एका जाड पुठ्ठ्यावर स्टिक करून घेतलं आहे म्हणजे त्याला खालून एक सपोर्ट येईल असं. बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी पुन्हा बांगडी चेक केली तर बांगडीचे काही तिळगुळ निघाले होते. मी ते पुन्हा स्टिक केलेले. जिथे जिथे निघाले तिथे तिथे फॅब्रिक ग्लू अप्लाय करून लावले आहे. त्यानंतर मी ते बिंदीसाठी जे ड्रॉप शेपचं बनवलं आहे त्याच्या खाली एक रिबन अटॅच करून घेते आणि ते प्रॉपर शेपमध्ये कट करून मग त्याखाली रिबन अटॅच करते म्हणजे ते एक बिंदीसारखं होईल. आणि त्यानंतर माझ्याकडे असे एक इयरिंग्स आहे. मी त्यावर तिळगूळ चिटकवण्यासाठी त्याला पेपर लावण्याचा ट्राय करते. बघू शकता तुम्ही. त्याला मी एका इयरिंग्सला मी पेपर लावला होता आणि मी एका इयरिंगला जो आपला 2 वे टेप येतो तो अटॅच केला होता. बघूया. मी म्हटलं होतं की काय यूज होतं आहे म्हणजे काय वर्क करतं आहे यासाठी मी दोन्हीही गोष्टी अप्लाय केल्या होत्या दोघं इयरिंग्सवर वेगवेगळं. एक एक करून तिळगूळ चिटकवते बघा. मी त्यावर पेपर त्या शेपचा कट करून घेतला होता आणि मग त्यावर स्टिक करून घेतला. त्यानंतर मला ते थोडं खाली खाली वाटत होतं म्हणून मी सगळ्याच यावर थोडा ग्लू अप्लाय करून त्यावर पिंक कलरची ग्लिटर टाकत होती की ते सगळं व्हाईट होतं आहे. तर थोडीशी शेड ॲड व्हावी म्हणून मी इयरिंग्स बनवले होते त्या इयरिंग्सवर पण अशी ग्लिटर ॲड करून घेतली. बघू शकता तुम्ही. आणि बेंगल्सवर पण
अशी ग्लिटर ॲड करून घेतली आणि बाकी शेप मी कट करून ठेवत होती. जी बिंदी बनवली तिच्यावर पण मी सेम केलं, तिला प्रॉपर शेप देऊन घेतला आणि थोडासा